काही जण नेतृत्वाला ताकद समजतात, पण काही जण ताकदीला सेवा समजतात. मातीशी जोडलेलं मन, लोकांच्या वेदनांशी जोडलेलं हृदय आणि भविष्य घडवण्याची जिद्द घेऊन एक तरुण पुढे आला. वय लहान होतं, पण विचार मोठे होते. लोकप्रतिनिधी म्हणून वाटचाल सुरू करताना एकच ध्येय समोर होतं: आपल्या परिसराला नवी दिशा द्यायची. अडचणी अनेक होत्या, प्रश्न रोज समोर येत होते, पण मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता, कारण प्रत्येक समस्येमागे एखादं कुटुंब उभं होतं. काम वेगाने झालं, निर्णय वेळेत घेतले गेले, प्रशासन लोकांच्या दारात पोहोचलं आणि विश्वास हळूहळू भक्कम होत गेला. महिलांच्या हातात आत्मविश्वास आला, तरुणांना संधीचं व्यासपीठ मिळालं, खेळ, आरोग्य, शिक्षण या सगळ्यांना चालना मिळाली. सेवा ही केवळ योजना राहिली नाही, ती अनुभव बनली. नवीन रस्ते, सुविधा, सामाजिक सोयी उभ्या राहिला. परिसर बदलू लागला आणि लोकांच्या नजरेत उद्या दिसू लागला. आजचा हा प्रवास कोणत्याही खुर्चीसाठी नाही, तो आहे लोकांनी दिलेल्या भरवशासाठी. म्हणून चला, उद्याचा विचार आज करूया आणि एकत्र पुढे चालत निर्णय आपल्या हातात घेऊया आणि आपल्या प्रदीप भाऊ वसंतराव कंद यांना घड्याळासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करूया.